गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मित्रांनो, आपल्या व्हिडिओची सुरुवात आज मी नवीनच करणार आहे. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आज या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी या नवीन जागेबद्दल माहिती देणार आहे. तर हा ब्लॉग आहे अवधूत आश्रमातील श्री क्षेत्र चासमधील. हे दत्त मंदिर आहे. ह्या दत्त मंदिरामधली माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या मंदिरामध्ये हा एक श्वान आहे आणि हा सतत ह्या मंदिरात असतो कायम. तर हे आहे यज्ञकुंड. या ठिकाणी यज्ञ वगैरे होत असतात. इथं दर्शनासाठी पादुका आहेत. तर मित्रांनो, आपल्या या अवधूत आश्रमाची स्थापना 1986 साली झालेली आहे. या आश्रमामध्ये तेव्हापासून दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमा हे कार्यक्रम सतत होत असतात. आणि दर पौर्णिमेला आश्रमामध्ये यज्ञ, होम, हवन, महाप्रसाद असतो. दुपारची आरती असते. आणि हे आहे आमच्या सद्गुरूंचा आसन आहे. हा सभा मंडप आहे. या सभा मंडपात दत्त जयंती, गुरुपौर्णिमा लोक पारायणाला बसतात. आणि हे यज्ञकुंड आहे. तर हे यज्ञकुंडाच्या मागे औदुंबराचा वृक्ष आहे आणि त्या औदुंबराच्या वृक्षाखाली दत्त महाराजांच्या पादुका आहेत. इथं पारायण प्रदक्षिणा वगैरे करतात. नित्यनेमाने रोज सकाळी लोक भाविक भक्त दर्शनासाठी येतात. त्यानंतर संध्याकाळी आरती पण होते. इथं पारायण वगैरे करतात लोक. ज्यांना कोणाला पारायण वगैरे करायचं असेल तर ते येऊ शकतात, पारायण करू शकतात. गुरुचरित्र पारायण होत असतं. तर ह्या ठिकाणी गुरुपूजन गुरुपौर्णिमेला होत असतं. आता येणाऱ्या गुरुपौर्णिमेला इथं पारायण होईल, अन्नदान होईल. गुरुपौर्णिमेला गुरुपूजन वगैरे होतं. खूप मोठा उत्साह असतो इथं गुरुपौर्णिमेसाठी. इथं भाविक भक्तगण. मित्रांनो, मी आता तुम्हाला ह्या नवीन मंदिरामध्ये जे दत्त मूर्ती आहे ती दाखवणार आहे. तर हे आहे आपलं शिवदत्त मंदिर. पाहू शकता तुम्ही. या मंदिरामध्ये 3 मुखी शिवदत्त मूर्ती आहे. आतमध्ये शेष नाग, त्यांच्या मस्तकावरती शेषनाग आहे. कामधेनू आहे. हातात त्रिशूल आहे. शंख, चक्र, गदा आहे. अशी ही देखणी मूर्ती. मस्तकावरती जटांचा भार आहे. नृसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती आहे. नवनाथांची मूर्ती आहे.
चारही बाजूंनी नवनाथांच्या मूर्ती आहेत. त्यानंतर समोरूनच श्रीपाद श्रीवल्लभांची ही मूर्ती आहे. तुम्हाला इथं आल्यानंतर एक प्रकारची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती आल्यानंतर लगेच जाणून येईल. तर हे जे समोरचं ठिकाण मी दाखवत आहे ते आश्रमातील त्या डोंगराच्या कडेला तिथंच हनुमान पर्णकुटी म्हणून आहे. तिथं गोशाळा आहे, नवनाथांचे मंदिर आहे. त्या ठिकाणी पण तुम्ही दर्शनासाठी येऊ शकता, गोसेवा करू शकता. तर मित्रांनो, दर पौर्णिमेला ह्या ठिकाणी दत्त महाराजांना अभिषेक होतो. त्यांचं पूजन केलं जातं. पूजन केल्यानंतर इथं होम यज्ञ केला जातो. यज्ञ झाल्यानंतर आरती होते आणि महाप्रसाद होतो. तर ज्यांना कोणाला अभिषेक वगैरे करायचा असेल तर त्यांनी येऊन करू शकता, या पौर्णिमेचा लाभ घेऊ शकता. या ठिकाणी या मंदिरामध्ये आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी सोळं वगैरे घालावं लागतं. सोळं असल्याशिवाय आतमध्ये जाता येत नाही आणि स्त्रियांना लांबूनच दर्शन घ्यावं लागतं. अशा हे आता पाहू शकता तुम्ही खूपच सुंदर दर्शन होत असेल. मूर्तीचं तेज जसं काय जणू काही स्वतः दत्त महाराजच त्यांची एनर्जी आहे असं वाटते. मित्रांनो, थोडा बोलण्याचं धाडस होत नाही. असं वाटतं का साक्षात दत्त महाराजांचं वास्तव्य आहे. आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास शेअर करा.